तारिले वो येणे श्री गुरुनायके तारिले वो येणे श्री गुरुनायके बोधाची एकासे लावणी कवतुके बोधाची एकासे लावणी कवतुके या भवसागरी झालासी तू तारू या भवसागरी झालासी तू तारू परतोनिया पाहू कैसा माया पुरू परतोनिया पाहू कैसा माया पुरू या भवसागरी झालासी तू तारू या भवसागरी झालासी तू तारू एका जनार्दनी कडी एका जनार्दनी कडी संचला प्रपंच लावणी थडी संचला प्रपंच लावणी थडी या भवसागरी झालासी तू तारू या भवसागरी झालासी तू तारू परतोनिया पाहू कैसा माया पुरू परतोनिया पाहू कैसा माया पुरू या भवसागरी झालासी तू तारू या भवसागरी झालासी तू तारू पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरि ओम श्री परमात्मने नमः श्री भगवान् उवाच प्रजाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते। भगवान म्हणतात की अर्जुना, ज्या वेळेला हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात। तर मित्रांनो, मागच्या वेळेला आपण स्थितप्रज्ञ कशा स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात, त्याची भाषा कशी असते, तो राहतो कसा, तो चालतो कसा, बोलतो कसा, असा जो प्रश्न होता अर्जुनाचा, त्याचं भगवान उत्तर द्यायला लागले आणि भगवान त्या ठिकाणी फार सुंदर अशा प्रकारे सांगतात। विनोबांची गीताई नावाचं एक असं फार सुंदर पुस्तक आहे, ग्रंथ आहे तो, आणि त्याच्यामध्ये विनोबा भावेंनी फार छान लिहिलं, प्रत्येक श्लोकाला असं समांतर अशा प्रकारचे लिहिले। ते म्हणतात, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राये फिरे कसा। भगवान म्हणतात, कामना अंतरातील सर्व सोडो निजो स्वय, आत्म्यातची असे तुष्ट स्थितप्रज्ञ तोची बोलिला, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात।
पुढे पुष्कळ दिलं त्यांनी. नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे, नशे तृष्णा का भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. विनोबाजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारे सांगितलं की स्थितप्रज्ञ कोण, मराठीमध्ये सहज सगळ्याला समजेल असं. बघा तुम्हाला सांगतो, संतांचा एक स्वभाव असतो की जे तत्वज्ञान त्यांना मिळालं किंवा जे ज्ञान त्यांना मिळालं ते सर्व तळागाळातील लोकांपर्यंत सहज जावं, त्यांना समजावं म्हणून ते लोकभाषेमध्ये बोलत असतात. विचार करा तुम्ही, जगद्गुरु तुकोबरायांना संस्कृतमध्ये लिहिता आलं असतं तसं काही नाही. त्यांना पाहिले पुराणे दांडोळलेले दर्शने हे त्यांनी म्हटलं, किंवा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा हेही त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्यांना दया जायसी कळवळ्याची जाती करी लाभा वीण प्रीती. अतिशय दया त्यांना कोणाची, तर सर्वसामान्य तळागाळातील समाजाची दया, की आपल्याला जे प्राप्त झालं ते त्यांच्यापर्यंत जावं, त्यांना मिळावं. याकरता त्यांनी अभंग हा छंद निवडला. अभंग हा छंद सर्वसामान्य व्यक्तीमधला, सर्वसामान्य माणसामधला तो छंद आहे. सहज कुणीही, आता अगदी तुम्हाला सांगू का, पूर्वीची ती पद्धत होती, ज्वारी काढायला जायचं म्हणजे इर्जिक असायची, आणि एकदा सगळे 1-50 लोक ज्वारी काढायला गेले शेतामध्ये की म्हणजे मग ते भलरी म्हणायचे. तो भलरी हा एक जो प्रकार आहे तो लोकभाषेमधला गायनाचा प्रकार आहे. तो त्याप्रमाणेच अभंग हा छंद लोकभाषेमधला छंद आहे. तो ओवी हा छंद लोकभाषेमधला आहे. जसं एखादी महिला त्या जात्यावर जर बसली तर तिला सहज ओवी आठवते, तिला काही सायस करावं लागत नाही महाराज. सहज ओव्या आठवतात, सहज अगदी बरोबर ते ओवीला ओवी लावून ती तास 2 तास त्या गात असतात त्या. आता तो विषय राहिला नाही, परंतु पूर्वी ते होतं. आता राहिला नाही म्हणून खेद करायचं काही कारणही नाही, कारण आपण आधुनिक युगामध्ये या युगाच्या बरोबर आपण चाललेलो आहोत आणि चाललंही पाहिजे. असो, मुद्दा असा आहे की ही संत मंडळी जी आहेत ना, यांनी ते तत्वज्ञान लोकभाषेमध्ये खाली आणलं. भगवान गौतम बुद्धाने बघा तुम्हाला सांगतो, त्यांनी त्यांचं तत्वज्ञान पाली भाषेमध्ये सांगितलं, आणि पाली भाषेमध्ये सांगितल्यामुळं काय झालं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे बौद्ध धर्म हा भारतभरही पोहोचला होता, भारताच्या बाहेरही गेला होता महाराज. असो, ते त्याची बाकीचे कारण मीमांसा मला सांगायची नाही. मला एवढंच सांगायचं की तो त्यावेळेला तो जो धर्म जो लोकभाषेमध्ये केल्यामुळं तो सर्वत्र पोहोचला होता. तसंच आहे वारकरी संप्रदायाने काय केलेलं आहे महाराज. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता फार सुंदर आहे. अशी आचारसंहिता जगभर तुम्हाला कुठं दिसायची नाही. फार सुंदर. त्यांनी एक असं मर्यादा लावून दिलेली की नाही बाबा, म्हणजे अगदी माऊली ज्ञानोबराय, त्या ज्ञानोबरायांची प्रभावळ जी आहे त्यातले जे संत आहेत ते तुकोबराय आणि निळोबरायापर्यंत जे संत आहेत यांचीच अभंग रचना किंवा यांची ओवी रचना ही प्रमाण धरायची, बाकीचे प्रमाण धरायचे नाही. अगदी खरी गोष्ट आहे, ते योग्य आहे ते. कारण का, तर उद्या तू कोणी उठतं आणि टलट लावून काव्य करतं, म्हणा आमचं काव्य. तुम्हाला गंमत सांगतो, मला एक प्राध्यापक भेटले आमच्या इथे जवळच राहिलेत. त्यांनी बघा ते ते बरेच वयस्कर आहेत, 80च्या आसपास वय आहे त्यांचं. मला बोलवलं त्यांनी भेटायला म्हणून मी गेलो होतो. चला बाबा विद्वान मनुष्य म्हणून जावं भेटायला म्हणून गेलो होतो. गेल्यानंतर प्रकार असा झाला की बसलो, त्यांनी स्वागत वगैरे केलं. ते म्हणले महाराज मी नास्तिक आहे. बघा बरं का, चांगलं ध्यान देऊन ऐका. ते म्हणले मी नास्तिक आहे. म्हणलं असू द्या, म्हणलं आम्हाला सगळ्यांच्या गाठी पडतात, काय फरक पडत नाही म्हणलं. मी नास्तिक आहे म्हणले, मी देव मानित नाही, परंतु साहित्य वगैरे रचना करतो, असं तसं करतो, चांगली गोष्ट आहे. आणि मी तिथे त्यांच्या घरात जेव्हा गेलो, त्यांची मंडळी वारलेली होती आणि तिचा फोटो एका टिपावर ठेवला होता आणि तिथं जास्वंदीची फुलं त्यांनी ठेवलेली होती. म्हटलं हा देव मानित नाही पण बायको मानतो. कुठंतरी मानतोच की नाही, काहीतरी मानतो, कुठंतरी मानतो, म्हणजे तो आस्तिकच आहे. मी त्याला म्हटलो नाही, म्हणलं नको आता ह्या वयामध्ये त्याला वाईट वाटेल. परंतु माझ्याबरोबर जे प्राध्यापक होते त्यांना मी म्हणलं हा मनुष्य नास्तिक म्हणतो स्वतःला, परंतु हा मात्र बायकोचा फोटो लावून तिथं जास्वंदीचे फुलं वाहतो. देवाचे नको देव मानू, पण तू बायको तर मानतोस ना. म्हणजे कुठेतरी त्याची श्रद्धा आहे, ती देवावर नका का नसे ना, पण त्याचा विषय वेगळा आहे. बाकी श्रद्धा आहे. श्रद्धामयोयम पुरुष, हा प्रत्येक पुरुष हा श्रद्धामय आहे. त्याच्या श्रद्धेचा विषय फक्त भिन्न असतो, बाकीचं काहीच नाही. त्यातलं मजेदार. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याने काय केलं, मला एक असं झेरॉक्सचं ते दिलं. मला म्हणे हे अभंग मी केलेले आहेत म्हणले. त्या अभंगामध्ये त्याच्या बायकोचं वर्णन पर होतं ते, आणि बरंच काही होतं. आणि मग मला म्हणे की आणि खाली नाममुद्रा मात्र तुका म्हणे टाकली. अरे म्हणलं हा माणूस चॅप्टर राव, तुका म्हणे टाकायचं काही कारण नाही ना. म्हणजे अशी घुसखोरी करतात कोणी साहित्यामध्ये, तुका म्हणे म्हणून टाकायचं. आणि मला म्हणे की महाराज तुम्ही तुमच्या भजनात वगैरे घेत चला. तर मी म्हटलं भाऊ हे भजनामध्ये घेण्याच्या लायकीचं नाही आहे.
भजनामध्ये घ्यायच्या आमचे फक्त जी वारकरी संप्रदायाने जी आचारसंहिता मानलेली आहे त्यांना जे मान्य आहे तेच म्हटलं जाईल, इतर म्हटलं जाणार नाही. तुमचं किती जरी चांगलं असलं तरी परंतु वारकरी संप्रदायातले जे संत झालेले आहेत त्यांना ती प्रातिभ अनुभूती आहे, त्यांनी जी रचना केलेली आहे ते वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयामध्ये काय प्रसाद आहे भगवंताचा. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी तुमचिया विठ्ठला. भगवंताचा प्रसाद आहे तुकोबराय म्हणतात आणि ज्ञानोबराय म्हणतात माझी सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. माऊली म्हणतात की माझ्या वाणीने सत्यवादाचं तप अनेक कल्प केलं की तेव्हा कुठं ही गीतेसारखं रत्न मला मिळालं आतुरलं असं म्हटले त्यांनी. तात्पर्य अर्थ असा आहे मित्रांनो की आपण आपलं काव्य जरी करत असलात आणि कुणी कवी जरी असला तरी ती प्रासादिकता येणं अवघड आहे आणि म्हणून ती जी मर्यादा जी संतांनी घातलेली आहे ती मर्यादा अगदी योग्य आहे महाराज, त्याच्यामध्ये काहीही हे नाही. मग तात्पर्य अर्थ असा की संतांनी मराठीमध्ये रचना केली तशी विनोबाजींनी आणखी बघा संस्कृतमधली गीता माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यावर, विनोबाजींनी गीताही लिहिली त्याच्यावर. आणखी तुम्हाला सांगतो जे प्रचारात नाहीये पण तुकोबरायांनी पण गीतेचं भाष्य लिहिलं, गीतेवर अभंग रचना केलेली आहे. हा ते प्रचारात नाही एवढं पण तो आहेच आहे अनेक जे काय. आणि हल्ली जे आधुनिक संत झाले त्या आधुनिक संतांनी काय केलं गद्यामध्ये त्याच्यावर टीका अनेकांनी लिहिलेल्या आहेत. आपल्याला समजावं हा त्यातला खरा उद्देश आहे. असो आपला विषय चालू होता की भगवान श्रीकृष्णाला अर्जुन त्या ठिकाणी विचारतो स्थितप्रज्ञ म्हणजे काय, कोणाला स्थितप्रज्ञ म्हणावं, स्थितप्रज्ञस्य का भाषा. देवा तो स्थितप्रज्ञ कसा राहतो, त्याचे लक्षणं काय आहेत, तो कसा बोलतो, तो कसा चालतो हे मला सांगावं. तेव्हा महाराज तिथे स्थितप्रज्ञाचे लक्षणं ते सांगतात भगवान. आणि आता आजच्या या प्रवचनामध्ये आपल्याला बघायचे तर भगवान म्हणतात की प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्जुना अरे ज्या वेळेला हा जो पुरुष आहे म्हणजे हा पुरुष म्हणजे तो स्थितप्रज्ञ, हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याच्या मनामधल्या कामना ज्या आहेत त्या पूर्णपणे काढून टाकल्या, त्या कामना त्याच्यामध्ये राहिलेल्या नाहीत. तेच विनोबाजी तेच म्हणतात की कामना अंतरातील सर्व सोडोनी जो सोये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ. प्रज्ञ म्हणतात कोण, ज्याच्या अंतःकरणामधल्या कामना समूळ नष्ट झालेल्या आहेत, कुठल्याही प्रकारची कामना नाही. म्हणजे इहलोकातील तर नाहीच नाही पण परलोकामधील सुद्धा नाही. वैराग्याची व्याख्या करताना विचारसागरामध्ये असं म्हटलंय इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आणि ते वैराग्याचे वेगवेगळे प्रकार, जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, प्रसूत वैराग्य, मैथुन वैराग्य, कर्पट वैराग्य, परवैराग्य, अपर वैराग्य असे वेगळे 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 प्रकार आहेत. तिथं का विस्तारित करायचं नाही मला, पण मुद्दा सांगायचा असा की वैराग्याशिवाय उपयोग नाही. विरक्ती वाचून एकही या ज्ञानासी तगणेच नाही. पण अंतरामधली जी कामना जी आहे ती कामना ज्याची गेलेली आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये त्यांनी असं म्हटलं. आता बघा आपली थोडी प्रवचनाची पद्धत आपण अशी बदललेली आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये काय म्हणतात, आचार्य म्हणजे शंकराचार्य आद्य शंकराचार्य गीता भाष्यामध्ये काय म्हणतात आणि मौली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात आणि विनोबाजी भावे जे आहेत ते त्या गीताईमध्ये काय म्हणतात, असं थोडक्यामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. एक वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे, परंतु आपल्याला काय होईल कम्पॅरेटिव्हली ह्या गोष्टी काही आपल्याला कळतील की आचार्य काय म्हणतात तेच माऊली म्हणतात का माऊलीला आणखीन काही वेगळं म्हणायचं आहे. मित्रांनो काही ठिकाणी माऊलींना आचार्यांपेक्षा वेगळं म्हणायचं बरं का. आणि म्हटलंय मी तुम्हाला ते प्रसंगाने सांगणारच आहे निश्चितपणे. उदाहरण तरी पण एक उदाहरण तुम्हाला बोलता बोलता बोलून जातो. शंकराचार्यांनी त्या ठिकाणी अशी वर्णन केलेलं आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. त्या चिरपट पंजरिका स्तोत्रामध्ये आचार्य म्हणतात की पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण म्हणजे संसार. त्यांनी संसाराची व्याख्या अशी केली. माऊलींनी व्याख्या तशी नाही केली. माऊली म्हणतात आगा उपजने आणि निमने हे जे साचची मानणे तो हा इहलोकी संसार म्हणे. माऊली म्हणतात की उपजन आणि निमन जन्मन आणि मरण पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण हे खरं मानणं म्हणजे संसार आहे. पहा बरं मित्रांनो, इथं थोडंसं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जरा बारकाईने ऐकायचं काम आहे की पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरणं हे खरं मानणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की जन्म आणि मृत्यू हे खरा नाहीये. तुकोबराय पण तेच म्हणतात कासया सत्य मानिला संसार, हा संसार सत्य तू का मानला, तो सत्य नाही आहे, तो भ्रम आहे. आपण भ्रमामध्ये वावरतो. भ्रमाने आपण मुलं बाळ पत्नी अमकं तमकं हे भ्रमाने म्हणतो. हे वास्तविक पाहता कोणी कोणाचं नाहीये.
हा आपण भजनातही वारंवार आपण ऐकलेलं आहे की नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती असेल एकला प्राण्या माझे माझे म्हणून. हे म्हणायला खूप बरं वाटतं, पण तो आतमध्ये मात्र ते वाटत नाही. आतमध्ये सगळे आपलेच वाटत असतात. हे मोठं विचित्र आहे. आणि मग सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा अंतरामधून ते आपलं गेलं पाहिजे, तर त्याला त्या ठिकाणी तो स्थित प्रज्ञाचा जो विषय आहे तो तशा प्रकारचा. म्हणून गीताभाष्यामध्ये काय म्हटले त्यांनी आचार्यांनी, तर तुम्हाला सांगायचं की त्यांनी म्हणजे संसाराला सत्यत्व देणं म्हणजे संसार, जन्म मरणाला सत्यत्व देणं म्हणजे संसार, असं ज्ञानोबराय म्हणतात. हा फरक आहे. आचार्य म्हणतात पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरणं म्हणजे संसार, पण माऊली त्या थोडंसं पुढे गेले. कदाचित आचार्यांना पण तेच म्हणायचंय, आचार्यांना खरोखर तेच म्हणायचं आहे, कारण मायावाद मानताना त्यांनी सगळं ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्या हे म्हटलेलंच आहे आचार्यांनी, याच्यात शंका नाहीये. परंतु ज्ञानोबरायांनी मात्र त्याचा विस्तार केलेला आहे. हा फरक आहे तो. म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी काय म्हणते, आचार्य भाष्यामध्ये काय म्हणतात, हे आपल्याला असं सहज चालता चालता पाहायचं सायमल्टेनियसली. म्हणजे काय होईल तर आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीता हे काय म्हणते, शंकराचार्य काय म्हणतात आणि माऊली काय म्हणतात. शंकराचार्य म्हणतात सर्व काम परित्यागे तुष्टीकरणाभावात शरीर धारण निमित्त शेषे च सती उन्मत्त प्रमत्तस्थ इव प्रवृत्ती ही प्राप्ता इति अतः उच्यते. ते म्हणतात सर्व कामनांचा त्याग झाल्यावर संतुष्टीच्या कारणाचा अभाव होतो आणि शरीर धारणाचा हेतू जे प्रारब्ध त्याचा तर अभाव होत नाही. म्हणून शरीर स्थिती करता तो मनुष्य उन्मत्त वेड्यासारखा होईल अशी शंका यावर भगवान म्हणतात. मग आता काय काय की आतली सगळ्या कामना जर नष्ट झाल्या पण शरीर मात्र राहतं, कारण का तर प्रारब्धाचा अभाव नाही होत. प्रारब्धाचा अभाव होत नाही, कारण केले कर्म तेची भोग आले. जे काही पूर्वी कर्म केलेलं आहे भोगतो न घडे संचिता वाचून, ते कर्म मात्र तुम्हाला ते भोगायला प्रारब्ध असतं आणि ते प्रारब्ध ज्ञात्याचं सुद्धा नष्ट होत नाही. आणि ते नष्ट होत नाही म्हणून तो आपल्या उपयोगाला येतो, हेही तितकंच खरं आहे. जीवनमुक्त महात्म्याचं कर्म त्या ठिकाणी नष्ट होत नाही, त्याचं प्रारब्ध नष्ट होत नाही म्हणून आपल्या तो उपयोगाला येतो. नाहीतर ज्ञान हा काय झाला असता, पंचदशीकार सांगतात की मग तो रोगची होईल खास, म्हणजे ते ज्ञान हे रोग झाला असता. ज्ञान झालं की देह पडला, संपला विषय, कोण ज्ञानाच्या मागं लागला असतं. पण तसं नाही आहे. ते ज्ञान जरी झालं तरी देहपात होत नाही. मग होतं काय, ज्ञानाने संचित जळून जातं, हा हे महत्वाचं आहे. आणि प्रारब्ध मात्र देहाच्या माथ्यावर असतं. देह जड आहे त्यामुळं त्याला प्रारब्ध भोगाचंही काही वाटत नाही. मुद्दा असा आहे की त्याचं प्रारब्ध शिल्लक आहे, म्हणजे प्रारब्धाचा अभाव होत नाही. आचार्य तेच म्हणतात की आचार्य म्हणतात की सगळ्या कामनेचा त्याग झाल्यावर संतुष्टीच्या कारणाचा अभाव होतो. संतुष्टीचं कारण काय, कामना आहे, हे मला पाहिजे ते मला पाहिजे, पण संतुष्टता होते का तर होत नाही. जरीही ते तसं वाटत असलं की आता समजा लग्न झालं, मुलगा नाही आहे म्हणून मुलगा हवा असं वाटतं, पण मुलगा झाला आणि झाल्यानंतर तो मुलगा जर तुम्हाला त्रास द्यायला लागला तर संतुष्टता कुठे, होत नाही ना महाराज, संतुष्टता नाही होत. म्हणून ते संतुष्टी त्याने होणार नाही. संतुष्टीचं कारण फक्त आत्मज्ञान आहे. आत्म्यातच तुष्ट जो होईल तो त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. मग आता गंमत होती अशी की सर्वच कामना गेल्या. आता कामना गेल्यानंतर विषय राहिला कुठं काय, पण आचार्य म्हणतात की त्याच्या प्रारब्धाचा मात्र अभाव होत नाही. आणि म्हणून शरीर स्थिती करता तो मनुष्य उन्मत्त वेड्यासारखा होईल. मग अशी शंका घेतली, असं होईल का, तर त्यावर भगवान सांगतात की आत्मनी एव प्रत्येक आत्मस्वरूपे एव आत्मना स्वेन एव बाह्य लाभ निरपेक्ष तुष्ट परमार्थ दर्शनामृत रसलोभेन रसलाभेन, बरं का, रसाचा अमृत रसाचा लाभ होतो. अन्यस्माद अलम प्रत्ययवान स्थितप्रज्ञ स्थितास प्रतिष्ठिता आत्मनात्मन विवेकजा प्रज्ञा यस्य स स्थितप्रज्ञो विद्वान तद उच्यते. तेव्हा तो आपल्या अंतरात्म स्वरूपात कोणत्याही बाह्य लाभाची अपेक्षा न ठेवता आत्म्यातच संतुष्ट राहतो. मग असा जो महात्मा आहे तो कुठल्याही लाभाची अपेक्षा ठेवत नाही. मला हे अमकं मिळावं, मला ते तमकं मिळावं, असं त्याच्या ठिकाणी राहिलेलं नसतं. आणि मित्रांनो, जोपर्यंत असं वाटतं ना मला हवंय, तोपर्यंत तो साधू नाहीये, तो स्थितप्रज्ञ नाहीये, तो ज्ञानी पण नाहीये. असं आहे त्याचं. पुढं अर्जुनाची एक शंका फार छान आहे बा. आता काही न प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा, या शंकेच्या तिथं मी तुम्हाला विशेष बोलेल. तिथे विचारलेलं अर्जुनाने शंका की हे ज्ञानी म्हणतात पण पाप सोडित नाहीत.
पाप का करतात, यांची वृत्ती पुन्हा अधपतनाकडे का येते, अशी ती एक पुढे शंका आहे. तर त्याचा विचार त्यावेळेला आपण मांडू. मग तेव्हा सांगतात, भगवान म्हणतात की अंतरात्म स्वरूपात कोणत्याही बाह्य लाभाची अपेक्षा न ठेवता आत्म्यातच संतुष्ट राहणारा, अर्थात परमार्थ दर्शन रूप अमृत रस लाभाने तृप्त असतो. बघा तुम्ही, अमृत रस स्वादनी रससकळ असं म्हटले माऊलींनी. अमृत ज्याला मिळालं त्यानं बाकीचा ऊसाचा रस बघायची गरज आहे का? आता काही गरज नाही. किंवा ज्यूस बघायची गरज आहे का कुठल्या फळाचा? नाही, त्याला गरजच नाही. कारण का, सर्व रसांचा राजा म्हणजे अमृत रस आहे. ते प्रत्यक्षात अमृत ज्याला प्राप्त झालंय त्याला आता बाकी कुठल्याही याची लाभाची अपेक्षा राहत नाही. मग ज्याला आत्म्याचं ज्ञान झालंय, ज्याला आत्म्यात जो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, आत्मस्वरूपातच जो त्या ठिकाणी तदाकार आहे, निरखित निरखित गेली येवो, पाहे तो तन्मय झाली येवो, उन्मनी मन निवाले हो, पाहे तो परब्रह्म भासले हो. ज्ञानोबा एका सुंदर त्या गवळणीमध्ये म्हणतात की बाबा, तो निरीक्षण करत करत गेल्यानंतर लक्षात असं आलं का हा जड देह जो आहे तो मी नाही. न त्वम देव नेंद्रियाणी न मनो न प्राणो न धी, हे कोणीही नाही मी. या सगळ्याचा मी साक्षी आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तो साक्षी आहे आणि असा साक्षी असणारा जो आहे तो म्हणजे मी आहे. मी परमात्म स्वरूप आहे. आता जर हा परमात्म स्वरूप आहे तर त्याला बाह्य लाभाच्या अपेक्षेचं काय कारण नाही. जो आत्म्यातच संतुष्ट झाला, ज्याला अमृत रस मिळाला, अमृताचा लाभ ज्याला झाला, तो आता काही होईल का? नाही. एक माऊलीने एक सुंदर उभी टाकली की नाना अमृताच्या सागरी बुडीजे, तोंडा वज्र मिठी पाडीजे, का कोणी एके आठवीजे थिल्लोरद का. असा आपण कोणी एखादा असतो, अमृताच्या सागरात बुडी मारतो, पण म्हणतो नाही मी तोंडात काही जाऊनच देणार नाही, नुगच्च तोंडाला मिठी मारून टाकतो. उपयोग आहे का त्याचा? काही उपयोग नाही महाराज. अमृताच्या सागरामध्ये बुडाल्यानंतर तो मरत असतो का कुठं? काही कारणच नाही ना. तो म्हणणे माझ्या नाकातोंडात जाईल. अरे नाकातोंडात जाऊ दे ना, तू मरणार नाही ना. तसं आहे ते. आत्म्याचं यथार्थ ज्ञान झालं, आत्मस्वरूपाकार एकदा वृत्ती झाली आणि मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी किंवा प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी, हे एकदा कळाल्यानंतर मग मात्र आता काही कारण नाही ना महाराज. काहीही कारण नाही. हे कळालं पाहिजे. ते कळण्याचा विषय आहे. मग मात्र त्याला आता पुन्हा कुठल्या बाह्य लाभाची अपेक्षा नसते महाराज. कारण का हा इथून मागे जो आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप ये अज्ञानासी. काय झालेलं आहे की आपलं स्वरूप आपले विसरलेले. असं एक सुंदर पद आहे की चुकले स्वरूप द्या ओळखून, किरकिर आत्मज्ञाना वाचून. काय व्यर्थ ग्रंथ वाचून, किरकिर आत्मज्ञाना वाचून. जर एक आत्मज्ञान नसेल तर ती सगळी किरकिरी म्हणली. मग तुम्ही काही पण सांगा, ते किरकिरीत मोडत असतं. म्हणून की चुकले स्वरूप द्या ओळखून. सद्गुरूला ती प्रार्थना करतात की माझं स्वरूप चुकलंय, मला स्वरूप लक्षात येत नाही, मला तेवढं ते तुम्ही सांगा, मला समजावून सांगा, मला तुम्ही ते ज्ञान करून द्या. आणि एकदा का ते ज्ञान झालं मग मात्र त्याला बाकी कसल्याही अपेक्षा राहत नाही. कारण का, तर ती एवढं काही मोठा लाभ झालेला असतो की आता त्या लाभाच्या पुढं बाकीचे सगळे लाभ कसे आहेत? निकृष्ट आहेत. सगळे लाभ त्याच्या ठिकाणी एकही उत्कृष्ट लाभ नाही, तो सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि असा लाभ मिळाल्यानंतर मग मात्र त्याला कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही. कामना संपली त्याची. मग आचार्य तेच म्हणतात की जर एकदा त्याची कामना संपली की त्याचं प्रारब्ध शेष राहतं. अशी त्यांनी पूर्वपक्ष शंका उचलली पूर्वपक्षाने की जर त्याचं प्रारब्ध राहतं आणि कामना तर नाही, मग व्यवहार कसा होईल? त्याचा वेड्यासारखं होतो का? तर तसं नाही येते. परमार्थ दर्शन रूप हा अमृत रसलाभाने तृप्त असतो. अन्य सर्व अनात्म पदार्थांनी अलमबुद्धीचा तृष्णारहित पुरुषालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. ज्याची बुद्धी अनात्म विवेकाने उत्पन्न स्थित झालेली आहे त्याच पुरुषाला स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी म्हणतात. मग आता त्याच्या बुद्धीमध्ये विवेक असतो महाराज. विवेक आहे. आता कसं माहिती का, विवेका वाचून प्रपंच न होय, परमार्थ काय होय कैसा बाप्पा? विचाराशिवाय किंवा विवेकाशिवाय प्रपंच पण होत नाही, तर मग परमार्थ कस काय होईल? परमार्थाला विवेक हे फार महत्वाचं लागतंय. माऊलींनी एका ठिकाणी उभी अशी सांगितलेले की विवेका वाचून वैराग्य आंधळे, वैराग्य वाचून विवेक पांगळे, जेवी धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आले परी नेत्रविणी गेले राज्य पै. हे दोन्ही आवश्यक आहे. विवेक म्हणजे काय? कशाला म्हणतात विचार? लोक म्हणतात आम्ही फार विचार करतो.
फार विचार. एका माणसाला विचारलं काय विचार करतो पारावर बसून? काहीच नाही म्हणले. 1 वर्ष झालं म्हणले रोज विचार करतो. तिकडून ती म्हैस येते, त्या म्हशीची शिंग अशी गोल आहेत, त्या शिंगातून माझं डोकं जाईल का नाही हा विचार करतो. तुम्ही मला सांगा, ह्या विचाराला विचार म्हणतात का? ह्या विचाराला विचार म्हणत नाही. तर हा गैरविचार आहे. जाऊ द्या, आता विनोदाने तर आम्ही कीर्तनात सांगत असतो, त्याने डोकं त्यात घातलं म्हशीच्या त्या शिंगामध्ये, आणि ती म्हैस आता ती म्हैसच राहिली गेली नाही का, ती कशाला काय विचार करेन, याला इकडून खर्चटला तिकडून खर्चटला भरपूर लागला. हा विचार नाही, हा गैरविचार आहे. विचार कशाला म्हटलंय की मी कोण आहे हा खरा विचार आहे. तो पाश्चात्य एक तत्ववेत्ता होता देकार्त म्हणून, तो असं म्हणतो की आय एम थिंकिंग देअरफॉर आय एम, आय एम थिंकिंग देअरफॉर आय एम. मी विचार करतो, ज्या अर्थी मी विचार करतो त्या अर्थी मी आहे. मनुष्य हा कसा आहे, जसा समूह प्रिय प्राणी आहे तसा मनुष्य हा विचारशील प्राणी पण आहे. माणसाच्या विचार हा माणसाच्या ठिकाणी असतो. सत्य काय आहे, असत्य काय आहे, राहणार काय, जाणार काय, आत्मा काय, अनात्मा काय, हा विचार फक्त माणसाच्या ठिकाणी. बाकी इतर प्राण्यांच्या ठिकाणी हा विचार तुम्हाला कधी दिसणार नाही. का दिसणार नाही? त्याचं कारण आहे, त्या भोगयुनी आहेत त्या सगळ्या. मनुष्य देह, त्या देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. मनुष्य देह जो आहे तो भगवंताने उद्धारा करता दिले, आणि अशा या मनुष्य देहामध्ये येऊन जर परमार्थ न करील त्याचा काय उपयोग नाही. नरदेहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. हे सगळं भगवंताची मोठी कृपा आहे. हे कळायला पाहिजे. परमार्थ फक्त कळून घेण्याचा मित्रांनो, बाकी काही नुसतं करीत बसण्याचा परमार्थ नाही, काही कर्म करायची गरज नाहीये. हा वर्माचा परमार्थ आहे. तेव्हा ते म्हणतात की असा जो पुरुष आहे की ज्याच्या ठिकाणी आत्मतुष्टता आहे पण त्याचं प्रारब्ध शिल्लक राहिलेलं आहे, मग असा माणूस का वेड्यासारखा राहील का? नाही राहत. तो अलमबुद्धीचा तृष्णारहित पुरुषालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. ज्याच्या ठिकाणी तृष्णा राहिलेली नाहीये असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी आत्मा अनात्म असा विवेक उत्पन्न झालेला असतो. आत्म म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, देह म्हणजे काय, देह संबंधी म्हणजे काय. आता देह संबंधाविषयी तुकोबरायांनी सांगितलं की बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. अरे बाबा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे. तुकोबराय म्हणतात देह खरा नाही, म्हणजे देहच खरा नाही, त्या देह संबंधी देहाच्या संबंधाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या कशा खऱ्या राहतील? काहीही खरं नाही आहे ते, फक्त आपल्याला वाटतं ते भ्रमाने वाटते. म्हणून परमार्थ म्हणजे काय मित्रांनो? फक्त भ्रम काढणे हा एवढाच परमार्थ आहे. मग सद्गुरू काय करत असतात? सद्गुरू लोकांना वाटतं बाबा आता मी गुरु केला म्हणजे मला माझी आर्थिक चणचण नाही राहिली पाहिजे, मी गुरु केला म्हणजे मग मला मुलगा झाला पाहिजे, मी गुरु केला म्हणजे माझं आमकं झालं पाहिजे, शेतीत तमकं झालं पाहिजे. असं हे काहीच होत नसतं. हे जे होतं ते तुमच्या प्रारब्धाने होत असतं. हा, गुरु जर पोरं सोर द्यायला लागला तर ते ब्रह्मदेवाचं काम करीत बसला असं होईल. असं होत नसतं ते, असं होत नाही. आणि आपणही अपेक्षा तशी केली नाही पाहिजे. हा, ते तसं न करायला काय ते काही सामर्थ्यवान नाही, अशातलाही भाग नाही. हा, तो जो 100 रुपये देतो तो देऊ शकतो, तो 10 रुपये देणार नाही का? जो ब्रह्मज्ञान देतो तो बाकीचं काही देऊ शकत नाही का? देऊ शकतो तो, ते सामर्थ्य असतं त्याच्या ठिकाणी. पण अडचण काय महाराज, की ते तुमच्या प्रारब्धाने येत असतं, आणि जे तुमच्या प्रारब्धाने येतं त्याच्यासाठी तुम्ही बाकीचं तुम्ही ते कशाला हे करायचं? गरज नाही ना, त्याची गरज नाही. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या माई सांगायच्या फार सुंदर. एकदा काय झालं की नारद महर्षी असे फिरत चालले एका गावामधून, आणि चालले असताना तिथे एक दर्शनाला एक महिला आली. तिने मग नारदांचं दर्शन घेतलं. म्हणले महाराज कृपा करून माझ्या घरी चालता का? जर तुम्ही आलात घरी तर फार बरं होईल, मला आनंद वाटेल. म्हणले का बरं? नाही काही नाही म्हणले, माझी इच्छा आहे, संत महात्मे माझ्या घरी येत असतात म्हणले, आज तुम्ही आलात आणि तर मग तुम्ही घरी आलात तर बरं होईल. नारद तर शेवटी ते संत आहेत महाराज, दयाळू आहेत ते. हा, गेले. ते गेल्यानंतर त्यांनी ते बघितलं, वातावरण वगैरे खूप छान होतं, पारमार्थिक होतं ना ते जोडपं, सुंदर. त्याने त्यांची पाद्यपूजा वगैरे केली, सगळं अर्घ्यपाद्य झालं, सगळं झालं. आणि मग हळू ते बाई पण म्हणले, तिचे मालकही म्हणले की महाराज एक थोडी कृपा करा आमच्यावर. म्हणले काय? काय नाही म्हणले, आम्हाला मूलबाळ नाही आहे तर तुम्ही तेवढा आशीर्वाद द्या, एखादा मुलगा होईल म्हणून. नारद म्हणणे बघितलं तिच्या प्रारब्धामध्ये तर 7 जन्म मूलबाळ काहीच नव्हतं. नारद म्हणले आई साहेब तुम्हाला होऊ शकत नाही म्हणले, तुमच्या प्रारब्धातच ही गोष्ट नाहीये. ते म्हणले अहो असं कसं काय? म्हणले तुम्ही जर मनात आणलं तर होईल महाराज. नाही होणार म्हणले, तुमच्या प्रारब्धात नाही, आणि प्रारब्धाच्या बाहेर मी काहीच देऊ शकत नाही. आता काय करणार? नारद महर्षी गेले.
त्यांनी बाई जे हरी केलं ते गेले आपले. नंतर एक 10-15 वर्षांनी पुन्हा नारद त्या गावातून चालले होते. तेवढ्यात ती बाई त्यांना दिसली. तिने नमस्कार केला महाराजांना. महाराज घरी चला, मागच्या वेळेला तुम्ही आला होता, आता पण चला. गेले नारद महर्षी घरी गेले. चहा पाणी वगैरे झालं, पाद्यपूजा वगैरे ते सगळं झालं. आणि तेवढं 2-4 लहान पोरं तिथं खेळत आले. नारदांनी त्या बाईला विचारलं, हे कोणाची मुलं आहेत? ती म्हणले आमचीच आहेत. अरे कसं काय झालं म्हणले, हे तुमच्या तर प्रारब्धात नाही आहे. ते म्हणले आता काय असेल असं म्हणले. पण एक साधू आले होते आणि ते साधू असं म्हणत होते रस्त्याने जाताना की एक रोटी देंगे तो एक बेटा होगा. बघा बरं का, तेवढ्याचे एक रोटी देंगे तो एक बेटा होगा. तर मग आम्ही दिले त्यांना 4 भाकरी म्हणले. मग आम्हाला 4 पोरं झाले म्हणले. नारदांना मोठी गंमतच वाटली. म्हणले याच्या प्रारब्धात नाही, हा एक रोटी देंगा तो एक बेटा होगा. नारद भगवंताकडे गेले, भगवान विष्णूकडे, आणि भगवंताला म्हणले देवा एक शंका आहे. म्हणले भगवान म्हणले काय शंका आहे विचार. काय नाही म्हणले, मी असं गेलो होतो त्या अमक्या ठिकाणी. म्हणले त्या बाईने म्हणले त्याला मुलबाळ मागितलं, पण तिला तर तिच्या प्रारब्धात काहीच नव्हतं. हे मी प्रत्यक्ष बघितलं म्हणले. आणि आता गेलो 10-15 वर्षांनी तर तिथे 4 पोरं होते म्हणले. आणि विचारलं तर ती म्हणले एका साधूने दिले म्हणले. ते म्हणले की एक रोटी देंगे तो एक बेटा होगा. नारद म्हणले असं कसं काय देवा म्हणले, प्रारब्धाच्या बाहेर कोणी करू शकतं का? भगवंत म्हणले नाही करू शकत म्हणले, पण तू एक काम कर म्हणले. आता काय म्हणले, काय नाही म्हणजे माझं खूप पोट दुखतंय म्हणले. मग नारद म्हणले मग अश्विनी कुमारांना बोलू का, देवाचा वैद्य वगैरे त्यांना बोलू का तुम्ही काही सांगा मला, मग ते करतो मी. काही नाही म्हणले, तू एक काम कर म्हणले, ते अमुक ठिकाणी एका गावामध्ये आंब्याच्या झाडाखाली रानात एक साधू बसलेला आहे म्हणे. तिथे जा म्हणले आणि त्याला सांग की तुझं काळीज दे, त्याचं जर काळीज आणलं ना तर माझं पोट लगेच राहील म्हणले, त्याला स्पर्श केल्याबरोबर. नारदांना विचार पडला की असं कसं काय औषध बा. पण आता आयुर्वेद आहे ना, आयुर्वेदामध्ये असं पुष्कळ औषध आहेत आज. मौलींनी ज्ञानेश्वरीत पण तो उल्लेख केलेला आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा असे प्राणी वगैरे मारून बिरून हे त्यांची औषधं तयार करायचं दिलेलेच आहे. तर नारदांना असं वाटलं कदाचित तसं पण असेल, म्हणून नारद गेले भरकन त्या गावामध्ये गेले, त्या रानात गेले. तिथे त्या आंब्या झाडाखाली बघितलं तर खरोखर एक साधू बसला होता, आपला फक्कड नाथपंथी. गेल्यानंतर त्यांना म्हटलं की गुरुजी मी भगवंताकडून आलो म्हणले. नारद आहे म्हणले. अरे वा वा माझं भाग्य म्हणले, तुमचं दर्शन झालं. सांगा म्हणले मी काय करू तुमच्यासाठी. तर ते म्हणले नाही तुम्ही काही करायचं नाही म्हणले, पण फक्त एकच काम आहे. ते काम असं आहे की भगवंताचं पोट दुखते. बरं म्हणले मग काय नाही म्हणले, त्यांनी तुमचं काळीज मागितलं. असं आहे का? अरे म्हणजे एकदम सोपी गोष्ट. तिने लगे असं टरकन पोट फाडलं गेलं की त्या पोटातून ते काळीज बाहेर काढलं, नारदाच्या हातावर ठेवलं. ते नारदांना हातात घेऊ सुद्धा वाटलं, कारण आता याचं काळीज निघणं म्हणजे काय हो, यकृत बाहेर निघल्यावर तो राहिल का जिवंत. ते घेतलं नारदांनी कसं तरी आणि आले देवाकडं. आणि देवाकडं आले म्हणले हे घ्या काळीज त्याने तुमच्या भक्ताचं. भगवान म्हणले माझं पोट तर राहिलं. अहो म्हणले ते मेला त्याचं काय, अरे तो मरू दे, तो नाही मरत म्हणले. पण म्हणले नारदा एक साधी गोष्ट आहे, तू मला विचारतो की त्याने ही मुलं त्यांना दिली कशी. त्याचं उत्तर एवढं एकच आहे म्हणले, जो काळीज द्यायला घाबरत नाही तो पोरं द्यायला घाबरन का रे म्हणले वेड्या. हा साधूचे जे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद, म्हणून तू म्हण ना म्हणले, तुला म्हणायला काय अडचण आहे का. अरे सकारात्मक बोलावं म्हणले. कधी कधी प्रापंचिक लोकांना संतुष्ट करण्याकरता काही गोष्टी अशा बोलाव्या पण लागतात. महाराज मी आळंदीला होतो आणि आळंदीला असताना त्या ठिकाणी सुरेगावचे स्वामी म्हणजे कन्हैया आश्रममध्ये आम्ही असं जायचो स्वामींच्या दर्शनाला वगैरे. तिथं वेदेश्वरीचं चिंतन चालायचं, तर आम्ही त्या चिंतनाला जायचो स्वामींच्याकडे. तर तिथे काय झालं की त्यांचे एक शिष्य, नाव नाही सांगत नाही आता, ते आले होते. क्रिकेटची छंदिष्ट होती, जरा मोठे होते ते, त्यांचे चांगले शिष्य होते. पण ते आले आणि त्यांनी विचारलं स्वामीजी आता ते भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे, कोण जिंकन. ते म्हणले जिंकन ना म्हणले. हां भारतच जिंकन असं म्हणले आणि झालं ते मिटलं. ते पण गेले, आम्ही बसलो. त्या स्वामींच्या लक्षात आलं की आम्हाला ते खटकलं म्हणून. ते म्हणले अरे हो म्हणायला काय जड जातं काय, मला काय माहिती म्हणले ते पाकिस्तान भारत जिंकन का नाही म्हणून, मला माहित नाही. पण त्याला नाराज नाही करायचं म्हणून म्हणले मी असं म्हणलो. तसंही महाराज
असो, मुद्दा असा आहे की ज्याच्या हृदयामधले किंवा ज्याच्या अंतःकरणामधले कामना संपूर्ण नष्ट झाल्या, पण त्याचं प्रारब्ध शिल्लक राहतं आणि त्या प्रारब्धाच्या प्रमाणे त्याचा व्यवहार त्या ठिकाणी चालत असतो, पण त्या व्यवहाराशी त्याचं तादात्म्य नसतं महाराज. त्याच्या व्यवहाराशी त्याचा तादात्म्य, तो तृष्णारहित झालेला असतो. आणि असा जो तृष्णारहित जो पुरुष आहे त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात तर स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी म्हणतात. हा ज्ञानी त्यालाच म्हटलेलं आहे. उगीच आपलं फार मोठं शास्त्रज्ञान आहे किंवा फार मोठं बाकीचं काही आहे म्हणून तो त्या ठिकाणी ज्ञानी आहे असं नाही आहे महाराज. हा, तर तात्पर्य अर्थ असा आहे की त्यालाच ज्ञानी म्हणावं असं नाही. मित्रांनो, एक क्षमा करा, हे जरा तुटलंय ते, तर याच ठिकाणी मी थांबतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. एक मिनिट, ते होत आहे बरं का मित्रांनो. काय झालं ते निसटलंय ते ट्रायपॉड आणि त्याच्यामुळे तो थोडं विषयांतर झालं, मला माफ करा. नाही, तो फ्रंट कॅमेरा चालू झाला. एकच मिनिट, बॅक करायचं. हा, इकडच करायचं. ते दिसना ना. हा, फिरवायला लागेल. बस आता इतकं जर झालं तरी ठीक आहे. रामकृष्ण हरी. मित्रांनो, माफ करा, हे ट्रायपॉड निसटला आणि त्याच्यामुळं थोडंसं जरा विक्षेप झाला. तर मुद्दा असा आहे की बाबा माऊली याच्यावर काय म्हणतात, आपल्याला हा विषय बघायचा होता. थोडासा विक्षेप झाला. माऊली म्हणतात, जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संगे किजे तो कामू सर्वथा जाय जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. अर्जुना, अरे मनामधील जी बलवत्तर अशा प्रकारची विषयासक्ती आहे, ती विषयासक्ती कामवासना ज्याची नष्ट होते तोच आत्मानंदामध्ये त्या ठिकाणी नेहमी राहतो. मग त्या आत्मानंदाला प्रतिबंध जो आहे तो प्रतिबंध ती वासना किंवा ती कामना त्याला काय करते, विघ्न करत असते. वास्तविक आत्मा नित्य आनंदरूप आहे. अशा ब्रह्मात्मैक्य ज्ञानामुळे जो सर्वदा सुख तृप्त असून ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने आनंदाने भरलेले आहे, पण कामाच्या संगतीने पुरुष विषयासक्त होऊन दीन केला जातो, तो काम ज्याच्या मनातून पूर्णतया निवृत्त होऊन गेलेला असतो, ज्याचे मन आत्मसंतोषात म्हणजे आत्मानंदात रममान असते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ अशा प्रकारचा असतो. हा, बघा की आत्मानंदामध्ये जो सतत असा संतुष्ट असतो, तुष्ट असतो, पण ज्याची कामना नष्ट झाली तोच त्या ठिकाणी संतुष्ट असतो. इतर वेळेला नाही. ज्याच्या ठिकाणी कामना आहे, इच्छा आहे, त्याच्या त्या ठिकाणी ती बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. तो अतिशय चंचल असतो. मग तो कुठं परमार्थात जाऊ दे नाही तर प्रपंचामध्ये असू दे, तो काय असतो, तो चंचल असतो महाराज. कामना ही अंतःकरणात वसत असते. कामना कुठं असते, अंतःकरणात. ती काही साकार अशा प्रकारची नाही ना, ती अंतःकरणामध्ये असते. आणि बघा असं म्हटलं, आवडे ती वृत्ती किरटी आधी मनोनी उठी मग वाचादी करासी आहे. अगोदर अंतःकरणामध्ये ती वृत्ती तयार होती, मग इंद्रियाद्वारा ती बाहेर येते आणि ती विषयापर्यंत ती वृत्ती जात असते महाराज. मनामध्ये ती अगोदर वृत्ती उमटते आणि मनामध्ये वृत्ती उमटून ती जे पंचज्ञानेंद्रिय आहे त्या पंचज्ञानेंद्रियाद्वारा पंचकर्मेंद्रियाद्वारा ते विषयापर्यंत जाते आणि विषयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व होतं. आणि यांचं एकदेश स्थितत्व झालं की मग त्या ठिकाणी अयम घटा अयम पटा असं ते त्या ठिकाणी ज्ञान होतं. आता समजा अंतःकरणामध्ये कामनाच नाही, कामना जर नाही आणि ती वृत्ती उमटतच नाही, तर मग आता बाहेर इंद्रियाद्वारा जायचं काही कारण पडत नाही ना, काहीच कारण नाही पडत, ती जात नाही. मग ती महाराज असं म्हटलं, कोठुनी वृत्ती तुझी ती उठे मावळे शोधुनी पाहिती कुठे तो खरा वृत्तीचा झरा शोध मग करा मुक्ती ती आली बा तैच समज सद्गुरु कृपा तुझ झाली. इहलोकातील किंवा परलोकातील विषयाची प्राप्तीची इच्छा म्हणजेच कामना. कामनेची व्याख्या करताना काय म्हणतात की इहलोकातील किंवा परलोकातील फार मोठी इच्छा म्हणजे काय, तर ब्रह्मदेव व्हावं, इंद्र व्हावं, स्वर्गाला जावं, कैलासवासी व्हावं, ही मोठी इच्छा. परंतु ती सुद्धा कामना या व्याख्येतच मोडते. हा,
ती काही वेगळी नाही ती महाराज. याच्याही पुढे बोलू का तुम्हाला, तर त्या ठिकाणी मला मोक्ष पाहिजे ही सुद्धा कामनाच आहे, ही सुद्धा कामनाच आहे. म्हणून तुकोबराय म्हटले की मोक्ष सुखा आणू लाता, आम्ही मोक्ष सुखाला लाता मारू म्हटले. त्याचं कारण ते की ही सुद्धा एक प्रकारची कामना आहे. आणि त्या कामनेमध्ये आणखी काही प्रकार पडतात आणि ते प्रकार थोडक्यामध्ये वासना, स्पृहा, इच्छा आणि तृष्णा असे प्रकार असतात. तर त्या वासनेचा विचार मांडू आपण क्रमशः बघू थोडक्यामध्ये. त्यानंतर वासना म्हणजे काय, शरीर, स्त्री, संतती, धन, मान, सन्मान आणि प्रतिष्ठा या सर्व गोष्टींना, या अनुकूल गोष्टी आहेत प्राप्त होण्याकरता जी सूक्ष्म इच्छा किंवा कामना, या सर्व गोष्टी कायम राहाव्यात असं वाटतं. वासना म्हणजे काय, किंवा स्त्री, पुत्र, धन असो, हे जे काही बाकीचं जे आहे सगळं हे कधी नष्ट होऊ नये, हे राहावं असं सतत वाटतं, याला म्हणतात वासना. या वासनेचे अजून काही प्रकार आहेत, देह वासना, लोक वासना, शास्त्र वासना, असे वेगळे वेगळे त्या ठिकाणी तुम्हाला प्रकारही पाडता येतील. सद्वासना, असद्वासना असेही तुम्हाला त्या ठिकाणी प्रकार पाडता येतील. पण ही वासना त्या ठिकाणी ही निकृष्टच आहे. कारण का, आपल्याला काही अनुकूल विषय जे आहेत ते प्राप्त व्हावेत आणि प्राप्त झालेले विषय नष्ट होऊ नयेत असं सतत वाटत असणं म्हणजे ती वासना आहे. दुसरं सांगितलं स्पृहा. स्पृहा म्हणजे काय, तर अनुकूल वस्तूविषयीच्या अभावाचा बोध होतो, जाणीव होते, त्याशिवाय काम चालणार नाही या अपेक्षेस्वरूपच कामनेला स्पृहा म्हणतात. की व आपल्याला जी काय अनुकूल वस्तू होती ती जर गेली तर त्याच्या अभावाचं चिंतन तो करत असतो. आणि मनुष्याचा काय असेल असं बरं का, स्वभाव त्या अभावाचं चिंतन करण्यामध्येच असतो. एखादा ब्रह्मचारी जर असेल ना तर तो त्या ग्रहस्थाचं चिंतन करतो, काय वा हे लोक फार चांगले आहेत बा. आमचे एक मित्र आहेत बा, आता वयस्कर आहेत, पण आम्ही बरोबरच होतो, आळंदी, पंढरपूर, इकडं तिकडं सतत बरोबर असायचो आम्ही. तर ते ब्रह्मचारी होते, तर ते मला म्हणायचे, महाराज तुमचं बरं आहे बा. म्हणून कसं काय, अहो काय म्हणे, तुम्ही ऑफिसून आले, घरी आले का तुम्हाला बायको चहा आणून देते, डोकं दुखलं तर तुम्हाला झेंडू बाम लावून देते. आमचं काय म्हणलं, आम्हाला असंच बसावं लागतं, आम्हाला कोणी चहा पण देत नाही, आम्हालाच बघावं लागतं चहाची व्यवस्था आहे ते सगळं. मित्रांनो, मी त्यांना म्हणलं तुम्ही माझं चिंतन करता पण मी तुमचं चिंतन करतो. मला असं सतत वाटत असतं की काय हा प्रपंच आहे बा, आणि काय इथे इतकं विपरीत आहे. परंतु तुम्ही मात्र पंढरपूरमध्ये असता, इथे किती आनंद आहे तुम्हाला, नाही का, ढाण्यावाघासारखं जीवन आहे तुमचं, तुम्हाला काय चिंता नाही, काय नाही, को विधी को निषेध असं तुमचं जीवन. चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगाचं दर्शन करायचं, हरिकथा ऐकायची, तुम्ही किती नशिबान असं. मी त्यांना म्हटलं, मित्रा तुझं चिंतन करता करता मी तत्स्वरूप होऊन जाईन आणि माझं चिंतन करता करता तू मत्स्वरूप होऊन जाशील आणि तुझं नुकसान होईल म्हटलं. त्या मला तात्पर्य अर्थ असा आहे की मनुष्य अभावाचं चिंतन करतो आणि यालाच काय म्हणतात, तर याला शास्त्रीय भाषेमध्ये स्पृहा म्हणतात. त्यानंतर इच्छा, अनुकूल वस्तूच्या इच्छा कशाला, अनुकूल वस्तूच्या अभावाची तीव्र जाणीव होणे व ती वस्तू प्राप्त व्हावी अशी इच्छा निर्माण होणे म्हणजे इच्छा, बरं का. त्यानंतर तृष्णा सांगितलं, स्त्री, धन, संतती इत्यादी प्राप्त झालाय पण त्यात समाधान वाटत नाही. जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये समाधान वाटतं का, नाही वाटत. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच करी हाव संसारिक, ही कामना म्हणजेच तृष्णा. सतत वाढत राहावं, जे मिळालंय त्यात संतुष्ट नाही. तुकोबराय म्हणतात, ठेविले आनंदे तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण यांचं तसं होत नाही. मग ही जे सतत वाटतं की मला हे अमकं मिळावं तमकं मिळावं, आणि ही जी हाव आहे किंवा ही जी वासना आहे यालाच त्या ठिकाणी काय म्हटलंय, तृष्णा म्हटलेलं आहे. भगवान गौतम बुद्धाने सुद्धा दुःखाचं कारण तृष्णा सांगितलेलं आहे महाराज. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात आणि कार्यानुसार याची नावं बदलत जातात. हा महाराज, संकल्प विकल्पात्मक मन, हा निश्चयात्मिका बुद्धी, ही संकल्प विकल्प करणारी जी वृत्ती आहे त्याला मन म्हणतात. आणि निश्चयात्मक जे बोलणारी किंवा करणारी जी आहे वृत्ती त्याला काय म्हटलं, बुद्धी म्हणतात. चिंतन करणारी वृत्ती जी आहे तिला चिंतन म्हणतात. आणि तादात्म्य धरून अहम निर्माण होतो त्याला अहंकार म्हटलेलं आहे महाराज. तर सर्व हे सगळ्या गोष्टी कुठं राहतात, तर अंतःकरणामध्ये असतात. म्हणजेच आतील करण्यात अंतःकरण, अंतहा करण. करण म्हणजे काय, तर व्यापारवान असाधारण कारणाला करण अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी व्यापार आहे आणि व्यापारवान असाधारण कारण, जे असाधारण कारण म्हणजे काय, जे एकाच कारणाला कारण असतं, अन्य कारणाला ते कारण होऊ शकत नाही, त्याला करण म्हटलेलं आहे. आणि ही करणं ही आतमध्ये आहेत. आणि महाराज, ही इंद्रिय जे आहेत ही सगळी इंद्रिय काय आहेत, करण आहेत. कारण का, रूपाचा सुजाणू डोळा, डोळ्याने फक्त रूपविषय पाहता येतो. श्रवणेंद्रियाने फक्त आपल्याला शब्दविषय ऐकता येतो. रसनेंद्रियाने फक्त आपल्याला रसविषय चाखता येतो, इतर नाही.
म्हणून ही काय एकाच विषयाला कारण आहे ते, म्हणून याला अंतःकरण किंवा याला कर्ण म्हटले. आणि ही सगळी कर्ण कुठे आहे? अंतःकरणामध्ये आहेत. तिथून ते सगळं बाहेर पडत असतं. हा व्यवहार सगळा आतून चालत असतो. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं अंतःकरण आहे. आणि असं जे आहे त्या ठिकाणाहून ही कामना जी आहे, अंतःकरणातली कामना हीच दुःखाला कारणीभूत आहे. एवढी कामना जर गेली तर तुम्हाला दुःखाचं काही कारण नाही. कारण का? इच्छाच नाही ना. म्हणून संतांनी फार सुंदर असं सांगितलं की इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, असं म्हटलं त्या ठिकाणी. माऊलींनी तर फार सुंदर म्हटलं. तेच माऊली म्हणते तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो म्हणले. काय गोष्ट सांगितली माऊलींनी? तेच इच्छा हे कुमारी झाली, ती कामाच्या तारुण्य आली. माऊलीची गोष्ट अशी बघा, आपले एक राजा आणि एक राणी हा विषयच नाही. त्यांनी गोष्ट ही सांगितली ती ही तात्विक सांगितली की तेथे इच्छा ही कुमारी झाली, जी कामाच्या तारुण्य आली. आणि मग पुढे जी वराडीक वाढली, सोयरीक वाढली, ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज. तेव्हा स्थिर बुद्धी असलेला जो पुरुष आहे हा दुःखामध्ये, अनुद्विग्न सुखामध्ये, निस्पृह आणि शुभाशुभाच्या प्राप्तीमध्ये, हर्ष शोकादी द्वंद्वापासून रहित असतो, असं सांगून भगवान दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढच्या श्लोकामध्ये देणार आहेत. त्यावेळेला त्या ठिकाणी आपण आणखीन वेगळ्या प्रकारचं चिंतन अशा प्रकारचं होईल. ते आपण यथावकाश बघू. मी फेसबुकवरती ते टाकणारच आहे. दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोध सिद्धधीर मुनिरुच्यते, हा तो श्लोक आहे. त्याच्यावर आपण चिंतन निश्चितपणे आणखी करू. मित्रांनो, मला माफ करा, थोडंसं जरा विक्षेप झाला तर तो विक्षेप होतच असतो. श्रेयांशी बहुविघ्न आणि श्रेय कार्याला अनेक प्रकारचे विघ्न होत असतात. त्याप्रमाणे थोडंसं ते ट्रायपॉडवरून ते मोबाईल पडला होता, कॅमेरा पडला होता थोडासा, असो. तेव्हा आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगून जाता मित्रांनो, तो कोरोना अतिशय भयानक अशा प्रकारचा वाढत चाललेला आहे आणि तो संसर्गाने पण वाढतो असं आता आलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, कृपा करून घरातच राहा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कारण काय महाराज की सांगता येत नाही, भरोसाच नाही. आणि मोठी लोक दवाखान्यामध्ये आजारी ॲडमिट होतात, सगळं होतात. आता ते का ॲडमिट होतात, कशासाठी ते जातात, का दवाखानेच त्यांना नेतात, हा आणखीन एक वेगळा भाग आहे. याच्यामध्ये जायचं नाही मला. परंतु तरीसुद्धा काहीही असू द्या, आपण आपल्या प्रकृतीला सांभाळा. कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर जे आहे हे धर्म साधनेचं फार मोठं माध्यम आहे. आणि त्यालाच जर कीड लागली तर मग आपण काही करू शकणार नाही. तेव्हा या कोरोनाच्या या साथी पिरियडमध्ये आता जितके दिवस चालेल तर पाहू आपण आता. तर त्याकरता आपण काय करा की कृपा करून घरामध्येच थांबा. अतिशय खूप काही महत्त्वाचं कारण असेल तरच बाहेर पडा आणि सगळ्यांनी बाहेर पडू पण नका. कशासाठी विषयाची परीक्षा घेत बसता, घेऊ नका. हा आनंद पुन्हा मिळणार नाही. मनुष्यजन्म पुन्हा मिळत नाही मित्रांनो. हा एकदाच आहे, शेवटची पाळी एक मनुष्यजन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. तेव्हा काळजी घ्या, व्यवस्थित त्या ठिकाणी चिंतन करा, व्यवस्थित राहा, घराच्या बाहेर पडू नका. काही दिवसच करावं लागेल ही साधना, असं समजा. इष्टापत्ती ही सुद्धा एक साधना आहे असं समजा. आणि नाहीतरी भगवंत जो करतो तो आपल्या कल्याणाकरता करतो महाराज, हे पण तितकंच खरं आहे. मग ते कोरोना असो नाही तर आणखीन काही पण असू दे, त्याने आपल्या कल्याणाकरताच हे केलेलं आहे असं समजा. आणि त्याच्या आदेशाप्रमाणे आपण राहूया आणि त्या पद्धतीने चालूया. झालेली सेवा माऊलीच्या चरणी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.